मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अशी धक्कादायक गोष्ट सांगणार आहे. आजपर्यंत तुम्ही जे YouTube वरती काम करत आलात ना, त्यातलं 80% चुकीचं होतं. आणि ही चूक फक्त तुम्ही एकटे करत नाहीत, लाखो क्रिएटर्स तीच चूक करतात. आणि म्हणूनच 50,000 सबस्क्रायबर्स असून सुद्धा व्ह्यूज फक्त 100 ते 200 येतात. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, कारण आज मी तुम्हाला त्या गोष्टी सांगणार आहे जे प्रो युट्यूबर्स तुम्हाला कधीच सांगत नाहीत आणि तेच त्यांना रोज व्हायरल करते. नमस्कार मित्रांनो, मी बालाजी आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे तुमचा व्हिडिओ का चालत नाहीत. तुम्ही काहीतरी चूक करत आहात का युट्यूबचा अल्गोरिदम तुमच्यावर रागावलेला आहे. पण काळजी करू नका, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे व्ह्यूज का येत नाहीत याच्या खऱ्या कारणापासून ते स्टोरी टेलिंग कसं करायचं याचं प्रत्यक्ष उदाहरणासहित. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला क्रिएटर म्हणून बदलून टाकल्याशिवाय राहणार नाही. तुमचे व्हिडिओ का चालत नाहीत. तुम्ही कंटेंट बनवता पण तुमच्या व्ह्युअर्सचा मेंदू म्हणतो मी हे का बघू. कारण आज युट्यूब वरती कॉम्पिटिशन कमी नाही. तुमचा व्हिडिओ माझ्याशी कनेक्ट होतोय असं तुमच्या व्ह्युअर्सला वाटलं पाहिजे. तुम्ही स्टोरी सांगत नाहीत, तुम्ही इन्फॉर्मेशन देताय आणि युट्यूब वरती माहिती कधीच व्हायरल होत नाही. भावना अधिक कथा अधिक ऑथेंटिसिटी बरोबर व्ह्यूज. तुमचा व्हिडिओ लोक 30 सेकंदानंतर ड्रॉप करतात आणि युट्यूब वरती रिटेन्शन 40% पेक्षा कमी आलं की युट्यूब तुमचा व्हिडिओ रेकमेंड करत नाही. तुमच्या व्हिडिओमध्ये पहिल्या 5 सेकंदामध्ये पॅच नाही आणि म्हणून व्ह्युअर्स ठरवतो हा व्हिडिओ माझ्यासाठी उपयोगाचा आहे का नाही. प्रो स्टोरी टेलिंग फॉर्म्युला. युट्यूब वरती सक्सेस होण्यासाठी 4 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. हुक. तुम्ही तुमच्या व्हिडिओच्या पहिल्या 5 ते 10 सेकंदात तुमच्या व्ह्युअर्सला एक धक्का द्या. उदाहरणामध्ये तुम्ही 2 वर्षापासून मेहनत करताय पण आणखी व्ह्यूज फक्त 200च का. किंवा तुम्ही या गोष्टीसाठी 2 वर्ष झालं प्रयत्न करताय पण आणखी तुम्हाला यश येत नाही का. हा जो हुक आहे, हा जो धक्का आहे, प्रत्येक युट्यूबर्सला त्याच्या कॅटेगरीनुसार द्यावा लागतो. तुम्ही तुमच्या व्ह्युअर्सला त्यांचा प्रॉब्लेम दाखवा. जसं की तुम्ही रोज व्हिडिओ अपलोड करताय पण अटेन्शन टिकून राहत नाही. हा जो प्रॉब्लेम आहे हा प्रत्येकाचा वेगळा वेगळा असू शकतो. तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये व्हिडिओ बनवताय हे पण फार महत्वाचं आहे. स्टोरी. तुम्ही स्वतःचं उदाहरण सांगा, स्वतःचा अनुभव सांगा. पूर्वी माझं सुद्धा असंच व्हायचं, फक्त 50 व्ह्यूज यायचे, मग मला कळालं की माझ्या व्हिडिओमध्ये माझी स्टोरी नसते. सोल्युशन. शिकवा, व्हॅल्यू द्या. तुम्ही 3 गोष्टी बदलल्या तर तुमचं रिटेन्शन दुप्पट होईल. क्युरिओसिटी लूप्स. तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक 40 ते 50 सेकंदांनी एक प्रश्न फेका आणि मी तुम्हाला ते दाखवणार आहे ज्यामुळे माझे व्ह्यूज 10 पट वाढले. नंबर 2. जंप कट आणि पॅटर्न ब्रेक. तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक 4 ते 5 सेकंदांनी दृश्य बदलत राहा, ज्यामुळे तुमचे दर्शक झोपत नाहीत. तुम्ही तुमच्या व्ह्युअर्सला त्यांचं भविष्य दाखवा. उदाहरणार्थ तुम्ही छोटासा हा बदल केला तर तुम्हाला तुमच्या 10 व्हिडिओमध्ये फरक दिसेल. शेवटी काहीतरी रिव्हील ठेवा. मी सगळ्यात मोठी चूक शेवटी सांगणार आहे अशा प्रकारची. तुमचे व्ह्यूज वाढवणाऱ्या 7 टिप्स. तुमच्या टायटलमध्ये प्रॉमिस असावा. तुमच्या थंबनेलमध्ये एकच इमोशन असावा. 10 सेकंदात तुम्ही व्ह्युअर्सला काय देणार आहात ते सांगा. स्टोरी सांगत असताना मी आणि तुम्ही कनेक्ट करा. म्युझिक टाका, गती द्या आणि भावना व्यक्त करा. दर आठवड्याला तुम्ही तुमच्या चॅनलवरती एक क्वालिटी व्हिडिओ टाका. कमेंट्समध्ये कन्व्हर्सेशन तयार करा. जर आज मी नवीन युट्यूब चॅनल सुरू केला असता तर मी फक्त 3 गोष्टीवर फोकस केला असता. एकदम तगडा हुक, भावनिक स्टोरी टेलिंग, माणसाला उपयोगी व्हॅल्यू. बाकी सर्व अल्गोरिदम काम करेल. मित्रांनो, तुम्ही मेहनत कमी करत नाहीत, फक्त योग्य दिशेनं करत नाहीत. आज एक नियम ठेवा. प्रत्येक व्हिडिओ कथा असली पाहिजे, उत्सुकता असली पाहिजे आणि भावना असली पाहिजे. जर तुम्ही बदललात तर तुम्हाला अल्गोरिदम थांबवू शकत नाही. मित्रांनो, तुम्हाला असाच कंटेंट पाहायला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढचा व्हिडिओ असेल तुमचा पहिला व्हायरल व्हिडिओ कसा बनवायचा तो पाहायला मात्र विसरू नका. धन्यवाद.